आज आपण करणार आहे तर ना तूप नाही चाचणी नाही मावा परता दाणेदार कलाकंद। रेसिपीला सुरुवात करू। अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, तुम्ही कोणतेही दूध वापरू शकता। त्यामध्ये 2 चमचे दुधावर साई घेतलेली फेटून घ्यायची, म्हणजे तूप टाकायची गरज लागत नाही साई टाकल्यावर, कारण साईमध्ये तूप असते। ते टाकून मिक्स करून घ्यायचं। गॅस लो ते मिडियम ठेवायचा, मोठा गॅस करायचा नाही। लो ते गॅस मिडियम गॅसवरतीच अशी प्रोसेस सगळी करून घ्यायची आहे। ते चांगलं मिक्स झाले की त्यामध्ये 1 वाटी दूध पावडर घ्यायची। अर्धी वाटी दूध घेतलं की 1 वाटी दूध पावडर घ्यायची। तुम्ही दूध पावडर ही कोणतीही घेऊ शकता, कोणत्याही कंपनीची। मिक्स करून घ्यायचं। हे चांगलं मिक्स करायचं, गाठी होऊन द्यायची नाही त्यामध्ये। गॅस लो तर मिडियम ठेवलं म्हणजे गाठी होत नाहीत, मोठा गॅस करायचा नाही आहे। आणि असं पसरट कढई घ्यायची, म्हणजे चांगलं हलवायला येते। या 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे, त्याला खिसणीनं खिसून घ्यायचं। हाताने मॅश करायचं नाही, मोठ्या पण खिसणीनं खिसायचं नाही, असं बारीक खिसणीनं खिसायचं। तर सगळं पनीर खिसून झालेलं आहे। एक गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅसवरती पनीर मिक्स करून घ्यायचं। गॅस चालू ठेवायचा नाही आहे। हे पनीर मिक्स झाल्यावर गॅस चालू करायचा आहे। मी कढई खाली घेतलेली आणि त्यामध्ये पूर्ण पनीर मिक्स करून घेतलं। आता वरती ठेवून गॅस चालू करायचा, मिडियम ती लोच गॅस करायचा, मोठाही गॅस करायचा नाही। आणि त्यावरती 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं। ते परतून झालं की अर्धी वाटी साखर टाकलेली, आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। पण दुधा पावडरमध्ये बी साखर असते, त्यामुळे मी कमी साखर वापरलेली आणि एवढी साखर परफेक्ट होती। मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये छोटा चमचा विलायची पावडर टाकायची आणि साखरला पाणी सुटलेलं आहे, हे चांगलं साखरेचं पाणी आटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं। सारखं हलवत राहायचं, त्याला असं बुडाला चिटकून द्यायचं नाहीये। बघा तयार झालंय, साखरेतलं पाणी आटायला लागलेलं आहे। हे झटकीपट तयार होती, घरीच करून खायची। चवीला तर हलव्यापेक्षाही छान होती। आणि एकदाच घरी केलं तर बाहेरनं आणायला विसरून जाताना। बघा तयार झालेलं आहे। आता ह्याला जास्त ठेवायचं नाहीये, तयार झाले की लगेच एका ताटाला तूप लावून घ्यायचं। बघा एकदम कसं छान दाणेदार झालेलं आहे। आणि थोडंसं तूप लावायचं ताटाला, म्हणजे लगेच पटकन निघती। त्यामध्ये षटकाऱ्या ठेवायच्या आपल्याला आणि पूर्ण त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ताटामध्ये पसरून ठेवायचं आपल्या आवडीप्रमाणे। त्याच्यावरती चांदीचा वर्क, पिस्ता, बदाम काही लावू शकतो, नाहीतर अशी प्लेन जर ठेवली तरी खूप छान लागते चवीला। अशा रक्षाबंधनासाठी आता मिठाई बनवायची, चवीला तर खूप छान होती आणि एकदम अशी रसरशीत होती, अशी एकदम अशी कडक होत नाही। आणि बाहेरनं जी मिठाई आणतो ते किती दिवसाची पण असते, त्यामध्ये काही मिलावट करते। तर त्यामुळे अशी चांगले आपल्याला माहिती असतं घरी काय सामान वापरतं काही नाही, त्यामुळे झटकीपट अशी घरी बनवायची। मी बदामाचे काप लावलेत वरनं। याला अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवायचं। सेट झाल्यावर कापायचं। बघा अर्ध्या ते पाऊण तासानंतर मी कापायला घेतलेलं आहे। कापल्यावरूनच कळत आपल्या किती एकदम सॉफ्ट मऊ झालेली। फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस राहते। आणि अशी जर कलाकंद केलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याला आवडतंय। रक्षाबंधनच्या 2-3 दिवसा पहिले जरी करून ठेवले तरी चालतंय। किती छान झालेली आणि खायला तर खूप छान झालेली, एकदम अशी आतमध्येपर्यंत रसरशीत झालेली। हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।